नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता अक्षय तृतीया आहे, म्हणजेच की बुधवारी आहे अक्षय तृतीया 30 एप्रिलला. तर मग अक्षय तृतीया असल्यामुळे अक्षय कलश कधी व कसा भरायचा आहे, ज्यामुळे काय होईल की आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होईल, घरामध्ये पैसा टिकून राहील. तर आता अक्षय तृतीयेच्या दिवशी अक्षय कलश भरण्याचे काय महत्त्व आहे आणि तो कलश कसा भरायचा आहे त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता अक्षय तृतीया म्हणजेच की अख्खा तीज असेही त्याला असे म्हटले जाते की आता अक्षय तृतीया हा जो आहे तर हिंदू सण आहे, जो दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरा केला जातो. तर मग आता आजच्या दिवशी अन्नदान करण्याला पण जास्त महत्त्व दिले जाते. तर वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये चंद्राच्या वाढत्या चरणाला खूप महत्त्व आहे, जो या दिवसाशी संबंधित असीम भाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. तर व्यवसाय सुरू करणे किंवा नवीन नोकरी सुरू करणे किंवा घरामध्ये नवीन वस्तू आणणे किंवा सोनं खरेदी करणे किंवा नवीन घर घेणे, घराची पूजा करणे, यासाठी मग हा जो दिवस आहे तर 3.5 मुहूर्तांपैकी सगळ्यात शुभ दिवस हा मानला जातो. त्यामुळे मग आजच्या दिवशी आपल्याला अक्षय कलश पण कसा भरायचा आहे, ज्यामुळे काय होईल की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा राहील. तर अक्षय कलश भरण्याची जी संधी आहे तर आपल्याला वर्षातून एकदाच येत असते, त्यामुळे मग परत वर्षभर आपल्याला ही संधी येत नाही. आता घरामध्ये कशाचीही कमी भासू नये म्हणून मग अक्षय कलश भरण्याची आपल्याकडे परंपरा आहे. आता देवघराच्या बाजूलाच जो हा कलश आहे तर आपल्याला कलश भरायचा आहे. त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, उंबरठ्याला आता आपण अमावस्या असेल, एकादशी, पौर्णिमा जे शुभ दिवस मानले जातात त्या दिवशी आपण उंबरठ्याला हळदीचं लेपन करतोच. हळदीचं लेपन केल्यानंतर दरवाजाला आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे आणि मग दरवाज्यावरती एक स्वस्तिक काढायचं आहे. आता कोणत्याही शुभतेचं प्रतीक स्वस्तिक काढूनच सुरुवात केली जाते, त्यामुळे स्वस्तिक काढल्यामुळे आपल्या घरामध्ये शुभ कार्य होण्यास पण प्रारंभ होतो. म्हणून मग स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर उंबरठ्याची पूजा करायची आहे, देव उजळून घ्यायचे आहेत, देवांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपण जो कलश स्थापन करणार आहे तर तो एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे आपल्याला, तो स्वच्छ घ्यायचा आहे कलश. आणि त्यानंतर काय करायचं आहे, देवघराच्या जवळ एक पाट किंवा चौरंग तुम्ही घेऊ शकता आणि त्यावरती काय करायचं आहे, एक अगोदर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे त्या चौरंगाच्या खाली कुंकवाने आणि त्यानंतर मग वरती तांदळाने आपल्याला आपण जे घेणार आहे तर तांदळाने किंवा मग आता लाल किंवा पिवळ्या रंगाचे आपल्याला त्यावरती म्हणजेच की चौरंगावरती पाट किंवा चौरंगावरती आपल्याला वस्त्र टाकायचं आहे लाल किंवा पिवळ्या रंगाचे. आणि नंतर काय करायचं आहे की तांदळाने आपल्याला त्यावरती स्वस्तिक काढायचं आहे जे आपण वस्त्र टाकलं आहे त्यावरती. त्यानंतर मग तिथे आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे. आता जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा पण दिवा लावू शकता. आणि नंतर दिव्याची आपल्याला पूजा करायची आहे, दिव्याला फूल अर्पण करायचं आहे आणि आपण जो तांब्या घेतला आहे तो तांब्या स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि त्यावरती मग आपल्याला काय करायचं आहे, कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढल्यानंतर मधोमध मग आपल्याला त्या वस्त्र जे आपण अंथरलं आहे त्यावरती मग तांदळाची एक रास घालायची आहे आणि तो जो कलश आहे तर त्या कलशावरती आपल्याला तो तो कलश आपल्याला त्या तांदळाच्या राशीवरती ठेवायचा आहे. आणि त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, जो आपण कलश घेतला आहे त्यामध्ये खडे मीठ टाकायचं आहे थोडंसं, कारण की माता लक्ष्मीला जास्त प्रिय असतं म्हणून सगळ्यात अगोदर खडे मीठ टाकायचं आहे आणि त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत. तर ज्या पण आपण वस्तू घेणार आहे त्या वस्तू आपल्याला चांगल्या घ्यायच्या आहेत. आपण कोणतेही सेवा उपाय करत असताना ज्या वस्तू आपण चांगल्या वापरू तसं मग आपल्याला माता लक्ष्मीचा पण आशीर्वाद असतो. आणि त्यानंतर ज्या सगळ्या वस्तू माता लक्ष्मीला प्रिय आहेत त्या वस्तू मग त्यामध्ये टाकायच्या आहेत. त्यात आपण मग नाणे टाकू शकतो, म्हणजेच की 1 रुपयाचे नाणे टाकू शकतो किंवा 2 रुपयाचे. तर मग जे कोणतेही नाणे टाकणार आहे ते आपल्याला 21 नाणे टाकायचे आहेत. आता तुम्ही 2 रुपयाचे टाकत असाल तरी पण आपल्याला 21च नाणे घ्यायचे आहे. 5 रुपयाचे टाकू शकता किंवा 10 रुपयाचे पण तुम्ही नाणे टाकू शकता. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 21 लवंग टाकायचे आहेत आणि 21 हिरव्या रंगाच्या वेलची टाकायचे आहेत. आता ह्या पण वस्तू घेत असताना आपल्याला ह्या वस्तू पण आपल्याला चांगल्या घ्यायच्या आहेत, अशा लवंग वगैरे तुटलेल्या वगैरे न घेता. आणि नंतर आपल्याला 21 कवड्या घ्यायच्या आहेत आणि 11 गोमती चक्र घ्यायचं आहे. आता आपल्याकडे ज्या पण यापैकी कोणत्याही वस्तू उपलब्ध असतील तर तेवढ्या वस्तू तुम्ही घेतलात तरीही चालेल, त्यासाठी सगळ्याच वस्तू असणं गरजेचं नाही. जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही यापैकी सगळ्या वस्तू टाकलात त्या कलशामध्ये तरी पण चालेल. त्यानंतर आपल्याकडे ज्या नोटा आहेत 100च्या म्हणा किंवा 200 किंवा 500 ह्या ज्या नोटा आहेत त्या नोटा पण आपल्याला त्यामध्ये टाकायच्या आहेत आणि मग
सोन्याचे दागिने आहेत तर मग सोन्याचे दागिने पण त्यामध्ये ठेवायचे आहे आपल्याला. आणि लक्ष्मी म्हणून आपण सोने चांदी त्यावरती, म्हणजेच की ज्यावेळेस आपण नोटा वगैरे ठेवल्या आहेत त्यानंतर ठेवू शकता. आणि मग नंतर काय करायचं आहे, एक नवीन आपल्याला सुपारी घ्यायची आहे. आता जी घरामध्ये सुपारी असते अगोदरची कोणत्या पूजेमध्ये वापरलेली वगैरे, ती सुपारी न घेता नवीन सुपारी आपल्याला त्यावरती ठेवायची आहे. आणि तो जो कलश आहे तर तो कलश भरून झाल्यानंतर कलशाची आपल्याला पूजा करायची आहे. आणि जे लाल रंगाची फुले वगैरे असतील तुमच्याकडे, गुलाबाची फुलं म्हणा, तर ती फुलं वगैरे अर्पण करायची आहे. आता जर गुलाबाची फुलं नसतील तर इतर कोणतीही तुम्ही फुले अर्पण करू शकता. आणि धूप दीप लावून कलशाची पूजा करायची आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे की आता कलश भरून झाल्यानंतर, दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर, धूपदीप लावल्यानंतर श्री सूक्त म्हणायचं आहे आपल्याला एक वेळा. आणि मग ज्यावेळेस आपण हा उपाय किंवा ह्या सेवा, कोणतेही सेवा वगैरे करत असताना घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तो दरवाजा आणि खिडक्या आपल्याला उघड्या ठेवूनच हा उपाय करायचा आहे. तर हा जो उपाय आहे तर हा उपाय कोण करू शकतं, तर हा उपाय घरातील कोणतीही महिला करू शकते. ज्या महिलांना मासिक धर्म असेल तर त्या महिलांना हा उपाय करता येणार नाही. आणि घरामध्ये सुतक वगैरे असेल तर मग घरातील कोणत्याही व्यक्तीला हा उपाय करता येणार नाही. आपल्याला श्री सूक्त म्हटल्यानंतर मग काय करायचं आहे, विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे. तर जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम म्हणणं शक्य होत नसेल तर त्यावेळेस तुम्ही विष्णू सहस्त्रनाम मोबाईलवरती लावून पण तुम्ही श्रवण करू शकता. यामुळे काय होईल की माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल. आणि मग आपल्या घरामध्ये कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता भासत नाही, घरातील दारिद्र्य नष्ट होते, घरामध्ये पैसा टिकून राहील. आणि मग जो आपण कलश भरला आहे तर त्या कलशाला जे पण काय आजच्या दिवशी आपण नैवेद्य बनवला असेल तर तो नैवेद्य अर्पण करायचा आहे. आणि जो आपण दिवा प्रज्वलित केला आहे तर त्या दिव्यामध्ये जर तुम्ही तूप टाकलं असेल तर दुसऱ्या दिवसापर्यंत दिवा राहिला पाहिजे एवढं त्या दिव्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे. जर तुम्ही तिळाचं किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावला असेल तर मग तुम्ही मोहरीचं किंवा तिळाचं तेल पण त्यामध्ये टाकू शकता. तर मग दुसऱ्या दिवशी आपण ज्या ह्या सगळ्या कलशामध्ये वस्तू भरल्या आहेत तर त्या वस्तू मग काय करायच्या, तर यामधल्या ज्या सगळ्या वस्तू आहेत तर त्या म्हणजेच की काळी मिरी म्हणा किंवा लवंग म्हणा, विलायची म्हणा, ह्या सगळ्या वस्तू मग आपण घरामध्ये वापरू शकतो. खडा मीठ मग काय करायचं आहे, खडा मीठ मग आपल्याला ते घरामध्ये न वापरता एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये ते मीठ सोडायचं आहे. आणि ज्या कवड्या आपण घेतल्या आहेत तर कवड्या, गोमती चक्र, मग ते आपण देवघरामध्ये ठेवून पूजा करू शकता किंवा तुम्ही तुमच्या घरातील तिजोरीमध्ये ठेवून पण पूजा करू शकता. यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. त्यामुळे हा जो योग आहे तर वर्षातून एकच वेळा योग येतो, म्हणून अशा पद्धतीचा जो कलश आहे तर आजच्या दिवशी आवर्जून भरायचा आहे. तर त्याचप्रमाणे ज्यांना विष्णू सहस्त्रनाम म्हणणं शक्य होत नसेल तर त्यांनी मग दिवसभर काय करायचं आहे, मोबाईलवरती लावून पण विष्णू सहस्त्रनाम श्रवण करू शकतात. कारण की विष्णूंना प्रसन्न केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि मग घरामधील ज्या पण काही अडचणी आहेत, समस्या आहेत तर त्या दूर होतात. मग आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः किंवा श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.